नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर। आज आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 3 पेपर नंबर 4 पैसा आणि बँकिंग या पेपरमधील बँकांचे ताळेबंद पत्रक बॅलन्स शीट ऑफ बँक्स हा भाग आपण अभ्यासणार आहोत। 1 एप्रिल ते 31 मार्च हे बँकांचे आर्थिक वर्ष असते। या आर्थिक वर्षाच्या काळातील बँकांचे ताळेबंद पत्रक सादर करणे आवश्यक असते। बँकेच्या जमा खर्चासंबंधीचे हिशोब पत्रक म्हणजेच बँकांचे ताळेबंद पत्रक असते। ताळेबंद पत्रक म्हणजे काय? तर एका आर्थिक वर्षाच्या काळात बँकेने केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात बँकेला निर्माण झालेले दायित्व, बँकेची मालमत्ता या संदर्भात तपशीलवार माहिती देणारे पत्रक म्हणजे ताळेबंद होय। या ताळेबंद पत्रकाच्या संदर्भात कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे। ती अशी आहे: भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकांना आर्थिक वर्षात ताळेबंद तयार करून तो प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। बँकांच्या हिशोबाचे तिमाही 4 प्रकार केलेले आहेत, त्यानुसार ताळेबंद पत्रक सादर करावे लागतं। व्यापारी बँकांच्या ताळेबंदाचे घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे। त्यामध्ये प्रथम बँकांच्या दायित्वाचे जे घटक आहेत त्यातील पहिला घटक भांडवल। भांडवलाचे पुन्हा उपप्रकार पडतात। त्यातील पहिला अधिकृत भांडवल, म्हणजे एखाद्या बँकेला किंवा एखाद्या कंपनीला, उद्योगाला जितक्या भांडवलाची आवश्यकता असते ते भांडवल म्हणजे अधिकृत भांडवल असते। त्यानंतर विक्रीस काढलेले भांडवल। अधिकृत भांडवलापैकी जे विक्री करण्यासाठी भांडवल काढलेले असते त्यास विक्रीस काढलेले भांडवल असे म्हटले जाते। म्हणजे जितक्या भांडवलाची गरज असते त्यापैकी विक्रीस जे शेअर्स काढलेले असतात किंवा जे भाग काढलेले असतात त्यास विक्रीस काढलेले भांडवल असे म्हटले जाते। त्यानंतर खपलेले भांडवल। खपलेले भांडवल याचा अर्थ असा, विक्रीस काढलेले जे भांडवल असते त्यापैकी विक्री झालेले जे भाग आहेत त्याला खपलेले भांडवल असे म्हटले जाते। थोडक्यात विक्री ज्या भागांची झालेली असते त्याला खपलेले भांडवल असे म्हटले जाते। आणि वसूल भांडवल, विक्री झालेल्या भांडवलापैकी किंवा जे भांडवल खपलेलं असते त्यामधून प्रत्यक्ष हातात जे भांडवल आलेले असते त्याला वसूल भांडवल असे म्हटले जाते। त्यानंतर राखीव निधी। दायित्वामध्ये हा घटक महत्त्वाचा आहे। यामध्ये वैधानिक रोखता निधीचा समावेश होतो। वैधानिक रोखता निधीचे प्रमाण 20% आहे। म्हणजे एकूण ठेवीपैकी बँकांना इतरांना पैसे देण्यासाठी किंवा मागता क्षणी पैसे परत करण्यासाठी 20% रक्कम ठेवावी लागते, याचा समावेश दायित्वामध्येच होतो। त्यानंतर भांडवल निधीचा समावेश होतो। बँकेचे जे भांडवल असते त्याचे पुनर्मूल्यांकन केल्यामुळे भांडवलात जी वाढ झालेली असते त्याचा समावेश भांडवल निधीमध्ये होतो। त्यानंतर समभागावरील
अधिमूल्ये घेऊन भागांची विक्री केलेली असते, त्याला या ठिकाणी अधिमूल्ये असं म्हटले जाते. त्यानंतर महसूल व अन्य निधी याचा समावेश होतो. याचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे सांगता येतील. एक, सर्वसाधारण राखीव निधी. हा राखीव निधी नावाप्रमाणेच वापरला जातो. विशेषतः आकस्मिक संकटाच्या वेळी या निधीचा वापर केला जात असतो. त्यानंतर लाभांश समीकरण निधी. प्रत्येक वर्षी बँकेला सम प्रमाणातच नफा होईल असे नाही, म्हणून एखाद्या वर्षी समजा नफा कमी झाला तर सभासदांना प्रत्येक वर्षी लाभांश सारख्या प्रमाणात मिळावा या हेतूने या लाभांश समीकरण निधीमध्ये प्रत्येक वर्षी फंड टाकला जात असतो. त्यानंतर गुंतवणूक राखीव निधी. बँकामार्फत विशेषतः भाग व कर्जरोखे यांच्यामध्ये गुंतवणूक केली जाते, त्यामुळे ते एका अर्थाने देय असल्याने त्याचा समावेश यामध्ये केलेला आहे. अनपेक्षित खर्च व राखीव निधी. बऱ्याच वेळा बँकांना करावा लागतो. आकस्मिक जे संकटे येत असतात त्यावेळी बँकेला अचानकपणे खर्च करावा लागतो, त्याची तरतूद या निधीमध्ये केलेली असते, म्हणून याचाही समावेश दायित्वामध्ये होतो. त्यानंतर बुडीत कर्ज निधी. बऱ्याच वेळा बँका कर्ज देत असतात, दिलेल्या कर्जाची वसुली वेळेत जर नाही झाली तर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी तयार केलेला असतो. या निधीमध्ये बँक पैसे टाकत असते, त्याला या ठिकाणी बुडीत कर्ज निधी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर शिल्लक नफा. बँकेला जो नफा मिळत असतो या नफ्याचे वाटप जे सभासद असतात या सभासदामध्ये केले जात असते, त्यामुळे त्याचाही समावेश दायित्वामध्ये होतो. त्यामध्ये विशेषतः ठेवींचा समावेश आहे. ग्राहक बँकेमध्ये ठेवी ठेवत असतात, या ठेवीवर बँकेला व्याज द्यावे लागते, म्हणून ठेवींचा समावेश या बाजूमध्ये केलेला आहे. घेतलेली कर्जे जी असतात त्यावरती व्याज बँकांना द्यावे लागते किंवा कर्जाची रक्कम परतफेड करावी लागते, म्हणून त्याचा समावेश या बाजूमध्ये केला जातो. अन्य दायित्व व तरतुदी. विशेषतः चलनक्षम दस्त जे ऐवजी आहेत त्यांचा यामध्ये समावेश होतो. चेक, हुंडी, ड्राफ्ट्स यासारख्या चलनक्षम दस्तऐवजाची वटवणूक करताना पैसे देणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरी बाजू बँकेची मालमत्ता किंवा एनए घटक. यामध्ये रोख रक्कम, रिझर्व्ह बँकेकडील रक्कम यांचा समावेश होतो. बँका ठेवीदारांचे पैसे मागता क्षणी परत करण्यासाठी रोख रक्कम स्वतःकडे ठेवत असतात. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेकडे देखील रोख स्वरूपात रक्कम ठेवलेली असते, त्याचा समावेश या मालमत्तेमध्ये किंवा एनए घटकामध्ये केलेला असतो. त्यानंतर मागणी व अल्प सूचना कर्ज. मागता क्षणी पैसे परत मिळत असतात, त्यामुळे ते पैसे म्हणजे रोख रक्कम असल्यासारखेच असते, ती बँकेची मालमत्ता किंवा एनए घटक असतात. त्याचबरोबर अल्प सूचना कर्ज 24 तास, 48 तास किंवा एक आठवडा 2 आठवडे अशा मुदतीसाठी जी कर्ज दिलेली असतात त्यास अल्प सूचना कर्ज असे म्हटले जाते. अल्पावधीमध्येच हे पैसे बँकेला मिळणारे असतात, म्हणून त्याचा समावेश मालमत्ते किंवा एनए घटकामध्ये केला जातो. त्यानंतर गुंतवणूक. बँका विविध ठिकाणी आपले
पैसे गुंतवत असतात, या गुंतवणुकीवर लाभांश हा मिळत असतोय. मग यामध्ये कर्ज रोखे असतील किंवा भाग रोखे असतील, त्यामध्ये गुंतवलेला पैसा जो असतोय त्यावर लाभांश किंवा व्याज हे मोठ्या प्रमाणात मिळत असते. कर्ज व अग्रिमे म्हणजे अनुदाने, बँका कर्ज देत असतात. या कर्जावर आकर्षक अशा प्रकारचे व्याज मिळत असते. त्यामुळे कर्जाचा समावेश मालमत्तामध्ये केला जातो किंवा एणी घटकामध्ये त्याचा समावेश होत असतो. त्यानंतर स्थिर मालमत्ता, बँकेची इमारत असेल, स्वतःच्या मालकीची वाहने असतील, स्टेशनरी असेल, यांचा समावेश या स्थिर मालमत्तेमध्ये होतो. यापासून देखील बँकेला उत्पन्न मिळत असते. स्वतःची जागा किंवा इमारत इतरांना भाड्याने जर दिली असेल तर त्यापासून उत्पन्न मिळतं आहे. शेवटी ही बँकेचीच मालमत्ता असते. म्हणून मालमत्ता किंवा एणी घटकामध्ये स्थावर मालमत्तेचा समावेश केला जातो. याशिवाय इतर मालमत्ता जे असेल त्याचा समावेश देखील या एणी घटकामध्ये केलेला आहे. जास्तीचा भरलेला कर असेल तर तो बँकेला परत मिळत असतो, म्हणून त्याचा समावेश यामध्ये केलेला आहे. याचबरोबर गुंतवणुकीवरील व्याज बँकेला मिळत असते. म्हणजे अधिकचा भरलेला कर असेल, गुंतवणुकीवरील व्याज असेल, याचा समावेश इतर मालमत्तेमध्ये होतो व यापासून देखील बँकेला उत्पन्न मिळणारे असते. शेवटी संभाव्य दायित्व, भाग कर्ज रोखे, कर इत्यादींच्या माध्यमातून उत्पन्न जे आहे ते बँकेला मिळत असते. म्हणून त्याचा समावेश या मालमत्तेमध्ये किंवा एणी घटकात केला जातो. शेवटी बँकेचे जे ताळेबंद पत्रक असते त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याचे उपयोग काय आहेत. प्रथम, बँकेची प्रगती समजते. प्रत्येक बँक भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये आपले ताळेबंद पत्रक सादर करत असते. त्यावरून त्या बँकेची प्रगती समजण्यासाठी मदत होत असते. याचबरोबर बँकिंग व्यवसायाची प्रगती समजते. देशातील सर्व प्रकारच्या बँका आपापले स्वतःचे ताळेबंद रिझर्व्ह बँकेकडे सादर करत असतात. त्या सर्व बँकांच्या ताळेबंद पत्रकावरून बँकिंग व्यवसायाची प्रगती कशी आहे किंवा कितपत झालेली आहे यासंबंधीची माहिती या ताळेबंद पत्रकापासून भारतीय रिझर्व्ह बँकेला मिळू शकते. थोडक्यात बँकिंग व्यवसायाची प्रगती समजण्यासाठी ताळेबंद उपयोगी असते. त्याचबरोबर तौलनिक आढावा जो आहे हा घेता येणं शक्य असते. तुलनात्मक आढावा या ताळेबंद पत्रकाच्या सहाय्याने करता येऊ शकतो. बँकेची प्रगती आजमावता येते. याचबरोबर इतर देशांच्या मानाने तौलनिक अभ्यास करता येणं शक्य होतं आहे. किंवा गेल्या वर्षीचे ताळेबंद पत्रक आणि या वर्षीचे ताळेबंद पत्रक यांची तुलना करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेणं देखील शक्य होऊ शकते. याचबरोबर भागधारक व ठेवीदारांना उपयुक्त असते. ही ताळेबंद पत्रकाचा उपयोग जे भागधारक असतात किंवा ठेवीदार असतात त्यांना होत असतो. तसेच मध्यवर्ती बँकेला उपयुक्त असते. मध्यवर्ती बँकेची उपयुक्तता हा देखील या ताळेबंदाचा महत्त्वाचा उपयोग आपल्याला सांगता येईल. मध्यवर्ती बँकेला प्रत्येक बँकेच्या ताळेबंद पत्रकावरून त्या बँकेची प्रगती आजमावता येणे शक्य असते. म्हणून याचा उपयोग त्या कामी देखील होऊ शकतो. भांडवल पर्याप्तताची कल्पना, भांडवलाचा पर्याप्त वापर जो आहे हा वापर कितपत होत आहे किंवा कशा प्रकारे केला जातो
याबाबतची कल्पना येण्यासाठी ताळेबंद पत्रक हे महत्त्वाचे ठरते किंवा त्या कामी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर अनिष्पादित मालमत्तेची कल्पना. बँकांच्या ताळेबंद पत्रकावरून बँकाने जे कर्ज दिलेलं आहे त्या दिलेल्या कर्जापैकी वसुली किती आहे किंवा उत्पादित मालमत्ता किती आहे, अनुत्पादित मालमत्ता किती आहे, थकबाकीचं प्रमाण किती आहे, याबाबतची कल्पना येऊ शकते. थोडक्यात ताळेबंद पत्रकाचा उपयोग हा अनिष्पादित मालमत्तेची कल्पना येण्यासाठी होत असतो. त्यानंतर दायित्व व मत्ता व्यवस्थापन समजते. बँकांच्या ताळेबंद पत्रकावरून एखाद्या बँकेला किती देणी द्यावयाच्या आहेत किंवा त्या बँकेची मालमत्ता किती आहे, येणी किती आहेत, त्या बँकेचे व्यवस्थापन कशा प्रकारचं आहे, याबाबतची माहिती या ताळेबंद पत्रकावरून समजू शकते आणि बँकिंग सुधारणासाठी मार्गदर्शन होऊ शकते. बँकांच्या ताळेबंद पत्रकावरून बँकिंग सुधारणा करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे यासंबंधीची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेला मिळू शकते आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या देशातील बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे ताळेबंद पत्रकाचे महत्त्व किंवा उपयोग आपल्याला सांगता येतील. आज आपण ताळेबंद म्हणजे काय, ताळेबंद पत्रकामध्ये येणे बाजू आणि देणे बाजू या दोन बाजूंचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर ताळेबंद पत्रकाचे महत्त्व किंवा उपयोग काय आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.